संघाचं एक आपलं धोरण असतं. संघाचे निर्णय ते स्वतः घेत असतात आणि म्हणून त्यांच्या कार्यकारिणीमध्ये काय घडेल, कुणाला करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु एवढं मात्र निश्चित आहे की ह्या संघाच्या कार्यकारिणीमध्ये इतरांचा हस्तक्षेप नसतो. संघ हे स्वतंत्र निर्णय घेत असते. मोहन भागवत असेही म्हणाले की संघ स्वयंसेवक राजकारण करत आहेत, मात्र संघ हा राजकीय पक्ष नाही. नाही, हे तर उघड सत्य आहे ना. संघ आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी राजकारणामध्ये कुणाला मत द्यावं, कुणाला देऊ नये असं त्यांना कोणते निर्बंध नाही. परंतु संघाची शिस्त ही जी काही वेगळी पद्धत आहे त्या पद्धतीला अनुसरूनच त्यांनी काम केलं पाहिजे, हा त्यांचा दंडक असतो. म्हणून संघाचा कार्यकर्ता हा कोणत्या एका पक्षाचा नसतो, कोणत्या एका जाती धर्माला एकच होतो. संघाच्या एका कार्यक्रमात सलमान खान देखील उपस्थित होते. त्यावरून आता वादन पाहायला मिळते. लिबरिटी म्हणून सलमानला बोलावलं की मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार असं संजय राऊत बोलले. सलमान खान आला म्हणून काय बिघडलंय? संघाचा कार्यक्रम आहे तो. त्यांनी अनेक वेळेला अनेक लोकांना बोलवलेलं आहे, ज्यांचा संघाशी काही संबंध नसलेले लोक त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले. आणि सलमान खान आला म्हणून तो जाती विष पेरण्याचं काम कशाला करता? सलमान खान गणपती बसवतो, ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही कधी? आणि मग सलमान खान आलाय म्हणून संघाच्या विचारधारेमध्ये काही परिवर्तन झालंय का? संघ असे मोठ्या काही सेलिब्रिटी असतील, काही महत्वाचे पदाधिकारी असेल, फार राष्ट्रपतीपासून लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे. म्हणून त्याच्यावर आता आक्षेप घेणं मला वाटतं गैर आहे. आणि अशा प्रकारचा मग तुम्हाला जर जाती द्वेष पसरवायचा होता किंवा आहे तर मग तुम्हाला मुसा तुमच्या मिरवणुकीमध्ये चालतो कसा पाकिस्तानी झेंड्यावर? याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना. 13 मे रोजी विधान परिषदेवर जे आमदार निवडून गेले त्यांचा कार्यकाळ संपतो आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील विधान परिषदेवर गेले होते. मात्र आता पुन्हा त्यांनी विधान परिषदेवर येण्याचा विचार जरी केला तर संख्याबळाची समस्या त्यांच्या समोर आहे. उद्धव ठाकरे हे पहिले विधान परिषदेवर गेले, मुख्यमंत्री झाले, परंतु आता त्यांनाही कोणती निवडणूक आता तर लढवता येणार नाही किंवा मध्ये कोणती निवडणूक नाही. म्हणून जर जायचंच असेल तर विधानसभा मागचं दार ज्याला म्हणतात तोच एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे. आणि मला वाटतं ते पुन्हा विधान परिषदेमध्ये जातील.